जय शिवराज, जय भीम भावनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तसंच आपण ट्रेनिंग डेटा क्रिएट करणार आहोत। त्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे। एकाचं नाव आहे काइनमास्टर आणि एका ॲप्लिकेशनचं नाव आहे बिटली। हे दोन्ही ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येत होतो। तुम्ही सिम्पली आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी इथं टेलिग्रामवरती अपलोड करत असतो। तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणते येणार आहे हे सगळ्यात आधी याचा डेमो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, त्यावरती मी डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू भावनो आणि बहिणींनो, पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनंच शिकवली जाते। तर चला, जरा वेळ नाही घालवता, आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर भावनो आपल्याला बिटली ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। मी बिटली ॲप्लिकेशनला ओपन करीत आहे। ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर काही असा इंटरफेस येईल, तर इथं तुम्हाला खाली प्लेवरती क्लिक करायचं आहे। प्लेवरती क्लिक केलं असा काही इंटरफेस येईल भावनो। तर करायचं काय, आपल्याला इथनं आपल्याला पुढं खाली काही इफेक्ट दिलेले आहे, तर त्याच्यातून आपल्याला हा वाला इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। ठीक आहे, हा इफेक्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला खाली मेक व्हिडिओचा ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे आपण PNG व्हिडिओमध्ये ॲड करायचे आहे ते PNG सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तर तुमचे PNG इथं असे काही फोल्डर ओपन होतील, तर ज्या फोल्डरमध्ये तुमचे PNG असेल त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही PNG सिलेक्ट करून घ्या। तर मी इथनं काही PNG सिलेक्ट करीत आहे। बघू शकता तुम्हाला 10 PNG सिलेक्ट करायचे आहे, ओनली फक्त आणि फक्त 10 PNG सिलेक्ट करायचे आहे। PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता इथं ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर भावना तुमचा जो व्हिडिओ बनवून रेडी होईल, तर व्हिडिओ बनवून रेडी झाल्याच्यानंतर करायचं काय, इथनं तुम्हाला बघू शकता या कोपऱ्यामध्ये सेव्हचं ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला थोडासा टाईम लागेल, 100 होईपर्यंत वेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर करायचं काय, हा व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तर थोडंसं आपण वेट करून घेऊया। या ॲप्लिकेशनमध्ये आपलं एवढंच काम आहे। आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा भावनो आणि बहिणींनो नक्की। ठीक आहे, तर व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे, थोडासा थांबलेला आहे, थोडासा वेट करूया। तर बघू शकता व्हिडिओ पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे। आता करायचं काय, इथनं बॅक यायचं आहे ॲप्लिकेशनमधून। त्यानंतर करायचं काय, काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे। काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन ओके, तर फ्रेंड आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16 ही मधली फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथनं व्हिडिओच्या जो व्हिडिओ आपण बिटली ॲप्लिकेशनमध्ये आता एक्सपोर्ट केला होता तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर इथनं तो व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता असा काही इंटरफेस तुमच्यासमोर येईल। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे। लेअरवरती जाऊन त्याआधी आपल्याला करायचं आहे काय, व्हिडिओवरती क्लिक करायचं। व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या इफेक्टवरती क्लिक करायचं ऑप्शनवरती, याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे हा वाला इफेक्ट नसेल तुम्ही डाउनलोड केलेला भावनो तर तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जाऊन तो इफेक्ट डाउनलोड करायचा आहे। आणि डाउनलोड केल्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून इथनं तुम्हाला हा 7 नंबरवाला लास्टचा इफेक्ट जो सिलेक्ट करून घ्यायचा याच्यावरती। ठीक आहे, हा इफेक्ट याच्यावर सिलेक्ट केल्याच्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे। लेअरवरती जाऊन वरती मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची आहे। बॉर्डर PNG ॲड केल्याच्यानंतर बघू शकता कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं, फुल स्क्रीन। आणि याची जी लेंथ ते शेवटपर्यंत खेचून न्यायची लास्टपर्यंत, अशा प्रकारे। ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, आता आपल्याला याच्यावरती एक ऑडिओ लावून घ्यायचा, सॉन्ग ॲड करायचं आहे। त्यासाठी करायचं काय, इथं ऑडिओचं ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल ते सॉन्ग सिलेक्ट करून घ्यायचं त्या फोल्डरमध्ये जाऊन। ठीक आहे, आणि इथनं मी ते सॉन्ग आता सिलेक्ट केलेलं आहे, बघू शकता अशा प्रकारे सॉन्ग ॲड झालेलं आहे। आता त्यानंतर करायचं काय, आपल्याला याच्यामध्ये एक कलर व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर त्यासाठी लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे, आणि इथनं तो कलरफुल व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे। बघू शकता हा वाला व्हिडिओ कैची साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला पण फुल स्क्रीन करून घ्यायचा। बॅक यायचं आहे, खाली ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवरती येऊन याची 3rd नंबरची जी लेंथ ती पूर्णपणे हाय करायची। परत बॅक यायचं आहे, बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करता, याच्यावरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा इफेक्ट याच्यामध्ये ॲड होऊन जाईल, बघू शकता। त्यानंतर करायचं काय, याला ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर करायचं काय, याचा जो समोरील थोडासा पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याला कट करून घ्यायचं आहे, आणि याला असं पुढं सरकून घ्यायचं आहे। ठीक आहे,
त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. कैच्या साईडच्या ऑप्शनवर दोन वेळेला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे. खाली तुम्हाला ॲडजस्टमेंटचा ऑप्शन ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसेल, याच्यावरती येऊन स्क्रीनवरती सोडायचे आणि याची जी लेंथ आहे इकडं अशा प्रकारे करून घ्यायची. ठीक आहे, इथं अशा प्रकारे इथं ॲड करायचं आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर आपण जो बेटली ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता त्याच्यावरती जे सॉन्ग येते, सॉन्ग ऑफ करण्यासाठी आपल्याला इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जाऊन इथं वरती ऑफ करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावरती जे सॉन्ग बिटली ॲप्लिकेशनचं आहे ते बंद होईल. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे इंस्टाग्रामचा आहे तर मी इंस्टाग्रामचा सिलेक्ट करत आहे. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही करू शकता, यूट्यूब किंवा इंस्टाग्राम. ठीक आहे, आणि याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं, बघू शकता इथे, किंवा वरती पण ॲड करू शकता, पण तुम्ही इथं खालीच ॲड करा, चांगलं दिसेल. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं आहे, हा व्हिडिओ थोडासा इकडे सरकून घ्यायचा, जास्तच इकडे आलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ठेवायचं आहे. तर भावांनो, तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी आता तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता भावांनो, आपला खूप मस्त व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, याला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल एच डीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता वर एक्सपोर्ट करून घ्या, खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो आणि बहिणींनो, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधून शिकवली जाते. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, तोपर्यंत बाय.